नमस्कार, मी आज या व्हिडिओमध्ये सरफासी ॲक्ट 2002च्या विषयी माहिती सांगणार आहे। हा ॲक्ट येण्याचं पाठीमागचं कारण काय आहे तर हा सरफासी ॲक्ट बँकेचे NPA वाढत होतं आणि जे NPA असल्यामुळं इकॉनॉमीमध्ये कॅश जे आहे सरप्लस किंवा लेंडिंग करण्यासाठी पण पाहिजे होतं। दुसरी गोष्ट म्हणजे हा ॲक्ट NPA रिकव्हरी करण्यासाठी आणलेला आहे आणि बॉरोवरच्या विरुद्ध काही ॲक्शन घेऊन रिकव्हरी फास्ट व्हावी यासाठी हा ॲक्ट आणलेला होता सरकारने। हा ॲक्ट इलिजिबिलिटी कधी लागू करू शकतो हा ॲक्ट तर हा ॲक्ट फक्त सिक्युअर्ड लोनसाठी आहे, अनसिक्युअर्ड लोनसाठी नाही आहे। आणि याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर हा ॲक्ट जो आहे अकाउंट NPA झाल्यानंतर लागू होतो। दुसरी गोष्ट ह्याचं क्लेम अमाऊंट जे आहे 1 लाख आणि 1 लाखापेक्षा जास्त असेल तर हा ॲक्ट लागू करू शकतो। आणि अमाऊंट ड्यूज इन्क्लुडिंग इंटरेस्ट जो आहे मोर दॅन 20% ऑफ प्रिन्सिपल पाहिजे। हा 3 गोष्टी आहेत ह्या ॲक्टचे येण्यामागचं कारण। आणि हा ॲक्ट काय आहे आता या व्हिडिओमध्ये पाहूया आपण। आता याच्यामध्ये जो सेक्शन 13 आहे हा ॲक्ट दिलेला आहे। 13(2) मध्ये ह्या ॲक्टच्या मध्ये अंडर एक नोटीस पाठवली जाते बॉरोवरला जे की डिमांड नोटीस म्हणतात। या नोटीसमध्ये असं मेन्शन केलं जातं की तुम्ही 60 दिवसानंतर पुढच्या हे लोन पे करा असं सांगितलं जातं। जर नाही केलं तर एक नोटीस सोबत जे प्रिस्क्राईब ऑफिसर असतात, फक्त जे हायर ग्रेडमध्ये असतात जसं की चीफ मॅनेजर लेवलला असतात, तो ऑफिसर ह्या ॲक्ट इनिशिएट करू शकतो किंवा प्रोसेस करू शकतो। तर हा प्रिस्क्राईब ऑफिसर काय करतो, जेव्हा नोटीस लावली जाते डिमांड नोटीस घरला किंवा ऑफिसच्या डोअरला, त्याच्यामध्ये गॅरंटर किंवा बॉरोवरचे फोटो घेतले जाते आणि 2 पेपरमध्ये दिले जाते, एक नॅशनल लेवलचा पेपर आणि एक व्हर्नॅक्युलर लँग्वेज जे असेल बॉरोवरची त्या संदर्भात 2 फोटो दिले जाते, बॉरोवरचा ॲड्रेस आणि नाव सर्व गोष्टी पेपरमध्ये। आणि त्याच्यानंतर ह्या नोटीसच्या अगेन्स्टमध्ये बॉरोवर रिप्रेझेंटेशन देऊ शकतो किंवा याच्याविरुद्ध ॲक्शनसाठी 15 दिवसात घेऊ शकतो। नाही घेतली तर पुढच्या 30 दिवसामध्ये सेक्शन 13(4)च्या अगेन्स्टमध्ये पुन्हा पोजेशन नोटीस दिली जाते बँकेकडून आणि सांगितलं जाते की तुमची प्रॉपर्टी अक्वायर केली जाईल। त्याच्यानंतर 30 दिवस बॉरोला दिले जाते की बाबा तुम्ही पेमेंट करा। नाही केलं तर अजून पण एक चान्स दिला जातो बॉरोवरला की रेग्युलर पेमेंट करण्यासाठी जे काही रिकव्हरी आहे। त्याच्यानंतर ह्या नोटीसच्या विरोधात बॉरोवर पुन्हा 30 दिवसाच्या मध्ये DRT मध्ये डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये ॲक्शन अपील करू शकतो फाईल केल्यानंतर पुन्हा DRT काय करते, एक ऑर्डर काढते पुढच्या 4 महिन्यामध्ये की हा सर्व जी केस आहे समजून पुन्हा ऑर्डर काढते 4 महिन्यामध्ये। या जे DRTने पास केलेलं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये बॉरोवर किंवा बँक पुन्हा अपील करू शकते 30 दिवसामध्ये। तर 30 दिवसामध्ये ज्यांच्याकडून काही रिझल्ट लागेल त्याच्या संदर्भात बिफोर 7 डे पोजेशन बॉरोवरच्या विरोधात लागले तर 7 दिवसापूर्वी बँक काय करते 2 नोटीस पेपरमध्ये न्यूज देते। याच्यामध्ये बॉरोवरचं नाव आणि ॲड्रेस पाठवलं जाते की आम्ही ही प्रॉपर्टी परचेस करत आहोत बँकेच्या अंडरमध्ये। तर ती प्रॉपर्टी 7 दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन पुन्हा ती प्रॉपर्टी अक्वायर केली जाते। हे सरफासी ॲक्ट आहे, ही प्रोसिजर आहे सरफासी ॲक्टची। होपफुली तुम्हाला समजली असेल एक्झॅक्टली सरफासी ॲक्ट काय आहे। थँक्यू सो मच। इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।